नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसानंतर आज आपण लेक्चर बघत आहोत. तर NMMSचं मॅथचे लेक्चर आपण बघत आहोत. आजचं आपलं 14वं लेक्चर आहे आणि आपण अगोदर 13 लेक्चर्स हे अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 13 लेक्चर्स बघितले नसतील तर त्यांनी ती सुद्धा बघा. तर या 14व्या लेक्चरमध्ये आपलं असणार काय आहे? तर बघा, एखादी आकृती दिलेली असते, तिची पाण्यातील प्रतिमा विचारलेली असते किंवा एखादी आकृती दिलेली असते, तिची आरशातील प्रतिमा विचारलेली असते. प्रश्न सोपे असतात, 2-3 प्रश्न येतात. आता हे प्रश्न बरोबर येण्यासाठी काय करायचं? जास्तीत जास्त काय करायचं? सराव करायचा. आणि सरावानंतर हे प्रश्न तुम्हाला बघा सुटून जातात. काही काळजी करू नका, तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. तर पहिला प्रश्न बघा, दिलेल्या प्रश्न आकृतीची स्थिर पाण्यातील प्रतिमा म्हटलंय हा, कशी दिसेल ते उत्तर आकृत्यांच्या पर्यायातून निवडा. आता बघा, पाणी असते कुठं? तर पाणी खाली असते. ही प्रश्न आकृती दिलेली आहे. ही कुठली दिलेली आहे? प्रश्न आकृती. प्रश्न आकृतीच्या खाली आपण अशी एक काय बघा रेष मारूया आणि काय बघा इथं असं पाणी दाखवूया. पाणी कारण का खाली असते. मग ही आकृती पाण्यात कशी दिसणार? पाण्यात आपल्याला दिसणार कशी बघा. आता आपण काय बघा पार्ट वाईज बघायचं. त्या आकृतीचं वेगवेगळं काय करायचं? पार्ट करायचं. म्हणजे हा बघा, हा एक भाग झाला त्या आकृतीचा. आता ह्या भागामध्ये एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाला काय बघा या बाजूला अशी एक आपण चोच आहे असं म्हणूया. तर हे वर्तुळ वरच्या बाजूला होतं. पाण्यात बघितल्यानंतर जाणार कुठं? खाली जाणार. मग खाली कुठल्या कुठल्या आकृतीत आहे? तर ऑप्शन क्रमांक काय बघा 2 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पण आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 1 मध्ये काय केलेलं आहे? तर ते वरती दाखवलं आहे. बघा की वरती दाखवलेलं आहे. वरती तर येणारच नाही. त्यामुळे हे ऑप्शन निघून गेलेला आहे. तिकडे बघायचंच नाही. आता करायचं काय बघा, त्यानंतर आता बघा हे इथं मी काय बघा ह्या वर्तुळाला असं काय म्हणलो, ही चोच आहे. ही कुठल्या बाजूला जाणार? आपण पाण्यात बघतोय हा. पाण्यात बघितल्यानंतर ते काय बघा खालच्या बाजूला तर जाणार, परंतु ती त्याच बाजूला राहणार. म्हणजे काय बघा, इथं मी तुम्हाला दाखवतो, सॉरी, इथं मी तुम्हाला काय बघा असं दाखवतो. तर काय बघा, हे जो वर्तुळ आहे तो खाली गेलेला आहे, परंतु ही चोच काय त्याच बाजूला राहणार, त्याच, ती दुसऱ्या बाजूला येणार नाही. आणि ती ऑप्शन क्रमांक 3 मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ती त्याच बाजूला ठेवलेली आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये ती विरुद्ध बाजूला टाकलेली आहे. विरुद्ध बाजूला ती जाणार नाही, त्याच बाजूला राहणार आहे. त्यामुळे बघा बाकी काय बघायचं गरजच नाही. म्हणजे हे परत हे बघायचं तुम्हाला काय गरजच नाही. ह्याच्यावरून फक्त प्रश्न तुम्हाला सुटून जाते. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही सुद्धा बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा दुसरा कसा सोडवायचा तो बघा. तर हे आकृतीची सुद्धा पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला सुटते काय. बघा पाणी कधीही नेहमी खाली असते. पाणी नेहमी कधीही खाली असते, त्यामुळे खाली बघायचं. तर आता हा भाग काय बघा खाली असते. मग ही पूर्ण आकृती अशी खाली टाकायची. काय करायचं? खाली टाकायची. खाली टाकल्यानंतर काय बघा, तर हे तुम्हाला नावाचा भाग दिसतोय की नाही, नाव, ही नाव आता बघा तुम्ही अशी जर खाली टाकल्यानंतर कशी दिसणार? अशी उलटी उलटी खाली करायची. तर ते बघा असं वरच्या बाजूला जाणार. असं काय बघा ही नाव अशा पद्धतीनं असं होणार वर. ठीक आहे की नाही? असं वरती जाणार. मग हिथं आणि हिथं पण चौथ्या ऑप्शन मध्ये पण आहे. मग ह्याच्यामधलं हे दुसरा आणि हे तिसरा ऑप्शन काय बघा ऑलरेडी निघून गेला, कारण नाव आहे तसे तिने खालीच ठेवलेले आहे त्या ऑप्शन मध्ये. मग ह्याच्यामधला पहिला येणार पर्याय का दुसरा पर्याय येणार? कारण त्याच्यामध्ये हे आणि हे काय बघा सेमच काढलेलं आहे. आता करायचं काय बघा, बघायचं काय बघा, ह्याच्यावरनं ठरतंय ते खाली गेल्यानंतर कसं दिसेल ते बघा. ते खाली गेल्यानंतर दिसेल कसं. आता तुम्हाला मी एक सांगतो, हा एक काय बघा त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये ही काय बघा एक स्पेस आहे, म्हणजे मोकळी जागा. इथं इथं ही दिसते की नाही, ही मोकळी जागा. आणि त्या मोकळ्या जागेच्या वरच्या बाजूला असा एक चौकोन काढलेला आहे, मोकळ्या जागेच्या वरच्या बाजूला. मग बघा पहिल्या ऑप्शन मध्ये किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये बघा इथं मोकळी जागा आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला चौकोन काढलेला आहे. आपण बाकी काय बघायचं नाही, कसं दिसेल जास्त आपलं काय बघा हे व्हीत नसेल, खाली टाकल्यानंतर दिसतंय कसं, काय दिसतंय कसं, त्याच्यासाठी व्यवस्थितरित्या बघायचं. इथं मोकळी जागा आहे आणि इथं वरच्या बाजूला चौकोन आहे. त्यामुळे ह्या आकृतीत सुद्धा तसंच आहे. इथं मोकळी जागा आहे, ती खाली अशी उलटी पडणार आणि इथं काय बघा असं चौकोन आहे. परंतु ह्या आकृतीत बघावं, ह्या आकृतीत हिथं काय बघा काय काय पाहिजे होतं, हिथं मोकळी जागा पाहिजे होती आणि हिथं काय बघा तिच्यापाशी चौकोन पाहिजे होता. परंतु तसं नाही, हिथं काय बघा रेषा आहेत आणि या रेषेच्या बशी हा काय बघा चौकोन तिथे टाकलेला आहे. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. हे ऑप्शन चुकीचं आहे. त्याचा ऑप्शन नंबर 1 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. कसं सोडवलंय ते बघा. ह्याची पाण्यातील प्रतिमा कशी काढली ती बघा.
तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा याच्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये आणि चौथ्या ऑप्शन मध्ये काय फरक आहे तो व्यवस्थितरित्या एकदा बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कसा सोडवायचा तो बघा. काय करायचं आहे, आकृतीची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. पाणी कुठं असते, पाणी पाणी असं काय बघा खाली असते. आता काय करायचं, ही पूर्ण आकृती अशी काय बघा खाली उचलून टाकायची. खाली उचलून टाकायची म्हणजे करायचं काय, मग काय बघा, खरं त्यांची पोझिशन मी म्हणतोय चेंज करायची नाही. त्या आकृतीत आहे तशी उलटी करायची. खरं त्यांची पोझिशन म्हणजे चौकोन, चौकोन काय बघा इकडं आहे, इथं ह्या बाजूला आहे, तो ह्या बाजूला न्यायचा नाही, तो ह्या बाजूला न्यायचा नाही, त्याच बाजूला ठेवायचा. खरं असा खाली टाकायचा उलटा. मग काय बघा, इथं जो चौकोन आहे तो खालच्या बाजूला जाणार, त्याच बाजूला खालच्या बाजूला इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. खरं हे चौथ्या आकृतीत तिने काय केलेलं आहे, ह्या बाजूला टाकलेला आहे, म्हणजे चौथा ऑप्शन निघून गेला. आता पुढे बघा, आपण पुढे काय करूया ते, तर पुढे त्यानंतर काय करूया, हे मधलं चिन्ह दिसते ते उलट मध्येच राहणार आहे. ते काय बघा इकडे तिकडे जाणार नाही, मध्येच राहणार आहे. खरं ते उलट कसं येणार बघा, तर ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये किंवा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे तसं पहिला ऑप्शन निघून गेला. ठीक आहे. आता त्यानंतर एक सोपं तुम्हाला सांगतो. हिथं काय बघा, एक अशा पद्धतीचा हा काय बघा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या आतमध्ये एक वर्तुळ आहे की नाही, आतमध्ये वर्तुळ. त्याला उलट टाकल्यानंतर ते बघा ते वर्तुळ असं त्रिकोण खाली टाकल्यानंतर ते वरती जाणार, वरती जाणार आणि आतमध्येच राहणार की हो, त्या त्रिकोणाच्या आतमध्येच राहणार. मी तुम्हाला सांगितले पोझिशन चेंज करायची नाही त्यांची, असं तुम्ही खाली टाका, कळालं. खरं त्यांची पोझिशन चेंज करायची नाही. हे बघा ह्या त्रिकोणात होतं इथं इथं, तिने बाहेर टाकलेला आहे. इथं आत दिसते की नाही, आत आहे हो त्या ह्याच्यात, ते आतच राहिलं पाहिजे. मग ते कुठं पण, ते वरती असून दे खाली असून दे, हे वरती बघा इथं आतच असलं पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. एवढं लक्षात ठेवा. कशा पद्धतीनं सोडवा लागलोय समजत असेल तुम्हाला, तुम्ही सुद्धा सोडवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर आपण आता बघूया. प्रश्न आकृती तिचं काय बघा, पाण्यातील प्रतिमा आपल्याला काढायची आहे. तुम्ही पाण्यात बघायचं म्हणजे खाली बघायचं. तर आता या आकृतीला काय बघा, आपण असं उलट खाली बघितलं, खाली बघितल्यानंतर आता काय होणार आहे, तर ऑप्शन क्रमांक बघा हे अशा पद्धतीने इकडे असं खाली जाणार आहे, हे असं काय बघा, आणि हे प्रत्येक या तिन्ही आकृतीत आहे बघा. 3 नंबरची आकृती तर निघूनच गेली. तर हे काय बघा वरच्या बाजूला असं राहणार, तर ठीक आहे वरच्या बाजूला राहते. आणि बघा हे मोठं एवढं काढलेलं आहे, असं मोठं तर मोठं येणारच नाही. त्यानंतर काय बघा ह्याच्यामध्ये हे जरा असं काय बघा तिरकं काहीतरी काढलेलं आहे, तर तिरकं असं काय येणार नाही. ह्याच्यावरून समजते बघा, हित आणि हित बघा. आता हे काय बघा, हे असं हित आहे, हे असं आपण खाली पाण्यात बघितल्यानंतर ते वरच्या बाजूला जाणार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये सुद्धा वरच्या बाजूला आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये सुद्धा वरच्या बाजूला आहे. परंतु खाली पाण्यात बघितल्यानंतर ह्या रेषा बघा, या रेषा, ही रेष आणि ही रेष, छोटी रेष वरती जाणार, छोटी रेष वरती जाणार. म्हणजे बघा छोटी रेष वरती, त्यानंतर काय बघा त्याच्यापेक्षा मोठी आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी, असं होणार पाण्यात बघितल्यानंतर. ठीक आहे. हे काय बघा आहे तसं ठेवलंय, हे आहे तसं. ह्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये बघा तुम्ही, ह्या ज्या रेषा आहेत त्या आहे तशा रेषा ठेवलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. तसं होणार नाही, ते खाली तुम्ही पाण्यात पडल्यानंतर त्या रेषा काय होणार, रेषा उलट्या होणार, म्हणून असं येणार. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं काय बघा बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, हिची पाण्यातील प्रतिमा म्हणजे ह्या आकृतीची काय करायची आहे, पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. डायरेक्ट त्याला काय बघा असं पाण्यात खाली खाली टाका. खाली टाकल्यानंतर हा काय बघा, हा जो चौकोन आहे तो वरच्या बाजूला. आता जर आपण काय बघा असं मधनं एक रेष मारली, तर तो चौकोन वरच्या बाजूला इकडं असा इथं जाणार, इथं इथं. मग वरच्या बाजूला कुठं, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये असं वरच्या बाजूला येतोय. समजलं तुम्हाला? तर हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. बाकी कुठल्याच आकृतीत तसं नाही. त्यामुळे बघता क्षणी हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, 6व्या आकृतीचं आपल्याला काय करायचंय, पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल. आता हे तुम्हाला हे काय बघा पाणी दिलेलं आहे, तिने ऑलरेडी पाणी दिलेलंच आहे. मला सांगा हे असं काय बघा वर्तुळाच्या वरच्या बाजूला आहे, ते आपण पाण्यात बघितल्यानंतर ते खालच्या बाजूला जाणार. असं काय बघा खालच्या बाजूला, असं खालच्या बाजूला, असं खालच्या बाजूला. वरच्या बाजूला तर राहणारच नाही, त्यामुळे त्याच्याकडे बघायचंच नाही, अजिबात बघायचं नाही, वेळ घालवायचा नाही. त्यानंतर काय बघा, आता बघा मी काय म्हणतो, ह्यो भरीव एक वर्तुळ दिसते, ती ही रेष दिसते त्याच्या वरच्या बाजूला आहे, त्याच्या काय वरच्या बाजूला. पण ज्यावेळी पाण्यात बघणार
त्या ह्या रेषेच्या तो कसा येणार, खालच्या बाजूला येणार. काय येणार, खालच्या बाजूला येणार. बघा आलाय का रेषेला, खालच्या बाजूला आलाय बघा इथं. आणि ते ऑप्शन क्रमांक फक्त 2 मध्ये आहे, बाकी कुठल्याच ऑप्शन मध्ये नाही, खालच्या बाजूला येणार. बघा कशा पद्धतीनं तो खालच्या बाजूला गेला, खरं तो तिकडच म्हणजे काय बघा, तो इकडं आहे, तो इकडचा इकडं झाला नसला पाहिजे. 1 नंबरच्या आकृतीमध्ये ह्यो काय बघा भरीव गोल, ह्यो कुठल्या बाजूला आहे, उजव्या बाजूला हाताच्या समजा. तो पहिल्या आकृतीमध्ये काय गेलाय, हाताच्या डाव्या बाजूला कसा जाईल. जर पाण्यात बघितल्यानंतर तो काय डाव्या बाजूला जाणार आहे, तो काय आरसा आहे, आरसा नाही. आरसा वेगळा आणि पाणी वेगळं, हे तुम्ही जरा पहिल्यांदा काय बघा समजावून घ्या. तर ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा कसा सोडवायचा बघा, 7 नंबरचा प्रश्न. तर ह्या 7 नंबरच्या प्रश्नाचे आपण काय करायचं, पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते बघूया. तर बघा ही जी बाजू आहे, ही इथं बघा, ही काय बघा खाली जाणार, ती ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, 3 मध्ये आहे आणि 4 मध्ये आहे. ही ऑप्शन बघायची काही गरजच नाही, 2 नंबरचा ऑप्शन हे निघून गेला. त्यानंतर आता काय बघूया, आता बघूया काय, त्यानंतर हा जो गोल आहे, हा काय बघा लक्षात ठेवायचं वरच्या बाजूला जाणार. हे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पण आहे बघा, इथं दिसतोय. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पण आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पण आहे. परत हे काय बघा असं वरच्या बाजूला जाणार, ते तिथं हे मला वाटतं तिघांच्या मध्ये पण आहे. ठीक आहे, काय बघायची गरज नाही. आता बघा इथं एक मध्ये असा काय बघा एक हे टाकलेलं आहे, अशी एक आकृती काढलेली आहे. ती आकृती काय बघा ह्याच्यामध्ये पण आहे, खरं त्या आकृतीच्या आतमध्ये अशी एक रेष टाकलेली आहे. आकृतीच्या आतमध्ये इतर रेष पाहिजे होती, पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये नाही, त्यामुळे पहिल्या नंबरचा ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 2 तर निघूनच गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 किंवा 4. आता ऑप्शन क्रमांक 3 किंवा 4 मध्ये बघा, इथं तुम्हाला काय बघा असं दिसतंय, हे असं दिसतंय. ते ऑप्शन क्रमांक कुठल्यामध्ये आहे, तर 4थ्या मध्ये आहे बघा, आहे बघा इथं दिसतंय की नाही, असं करून असं. हे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये काय बघा ते केलेलंच नाही आहे. अरे ते आकृतीमध्ये आहे, मग ते वरच्या बाजूला ते येऊन दे किंवा खालच्या बाजूला, आकृतीमध्ये ते असलंच पाहिजे. मग हे काय बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये ते आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर येत नाही. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये फक्त हित्त बघा, हित्त हे केलेला आहे, बदल केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा कसं सोडवायचा तो बघा, त्याची पाण्यातील प्रतिमा, ही जी आकृती दिलेली आहे प्रश्न आकृती, तिची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. तर ज्यावेळी आपण ही आकृती पाण्यात बघणार, त्यावेळी पाण्यात बघितल्यानंतर हे जे हे दिसतंय की नाही, हे कुठं जाणार, हे कुठं कसं होणार, तर ते पाण्यात बघितल्यानंतर इमॅजिनेशन करायचं, असं दिसणार. पाण्यात बघितल्यानंतर कसं दिसणार, असं दिसणार. किंवा तुम्हाला अनेक सांगतो कशा पद्धतीने, हे पाणी आहे, हे तुम्ही काढलेलं बघा इथं पाणी आहे, ते तसंच येणार. हे कसं लक्षात ठेवायचं, हे पाणी. आता बघा ह्या आकृतीचा फक्त तुम्ही विचार करत आहे ना, ह्या आकृतीचा ह्यो काय बघा झाला मोठा भाग, हा मोठा भाग, हा मोठा भाग, हा कुठं आहे, पाण्याच्या जवळ आहे, पाण्याच्या जवळ. त्यामुळं तर आकृतीमध्ये सुद्धा तो पाण्याच्या जवळ असला पाहिजे. मी काय सांगते बघा, तर आकृती जे असते की नाही त्याच्यामध्ये पाणी, हे पाणी झालं. आता हे पाणी, आता ऑप्शन ऑप्शन क्रमांक 1 बघा, हे पाण्याच्या जवळ, हे बघा आलाय का नाही भाग, ह्यो गट्टू म्हणजे वरचा भाग पाण्याच्या जवळ आलाय. आता ह्या आकृतीला जर हे पाणी काढले, इथं पाणी काढले, तर ह्यो सुद्धा भाग काय बघा पाण्याच्या जवळ आला असा. आता ह्या आकृतीला जर आपण पाणी काढले, तर तो गट्टू पाण्याच्या बघा, ह्यो गट्टू जो आहे ना पाण्याच्या जवळ असला पाहिजे होता, परंतु हे पाण्यापासून दूर गेलाय. अरे हे जे जर पाणी इमॅजिनेशन केले, तर हे काय बघा पाण्याच्या खाली गेलाय, त्यामुळे 3रा नंबरचा ऑप्शन निघून गेला. आणि 4था नंबरचा ऑप्शन काय बघा, त्याच्यामध्ये हिथं जर आपण पाणी काढलं ह्या आकृतीसाठी, तर ह्या आकृतीसाठी ह्यो जो गट्टू आहे तो पाण्याच्या जवळ, इथं सुद्धा पाण्याच्या जवळ आहे. आणि आणि काय बघा पुढचं जो ह्यो भाग आहे इथं राहिलेला, ही काय बघा ही आपण आता ह्याला चोच म्हणूया, ही काय बघा पाण्यापासून जरा दूर गेलेली आहे. मग पहिल्या आकृतीमध्ये बघा, हे जर त्याचं काय बघा हे पाणी असेल पहिल्या आकृतीसाठी, तर हे सुद्धा काय बघा पाण्यापासून जरा काय बघा दूर गेलेले आहे. मग ह्याच्यामध्ये सुद्धा काय बघा पाण्यापासून दूर गेलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 मध्ये सुद्धा पाण्यापासून दूर गेलेले आहे. असं हे बघायचं असते. तुम्हाला सांगतो ते नंतर काय नेमकं मी तुम्हाला सांगालोय. जी गोष्ट पाण्यापाशी आहे ना ती पाण्यापाशीच राहते, आणि जी पाण्यापासून दूर आहे ती पाण्यापासून दूर राहते. म्हणजे बघा मी काय म्हणाले अनेकदा तुम्हाला सांगतो, हे एकदम सोपं आहे. बघा ह्यो जो लहान काय बघा तुम्हाला हे दिसते, जर बघा तुम्हाला सांगतो आता प्रत्येक आकृतीविषयी जर बघा पहिल्यांदा हे समजावून घ्या मी काय सांगालोय ते. हे जर ज्या विद्यार्थ्याला समजेल ना, त्याच्यासाठी पाण्यातील आकृती म्हणा किंवा आरशातील आकृती तो अजिबात चुकणार नाही. तर बघा आपण फक्त ह्याचा विचार करूया, कशाचा, इथं दिसणारा ह्यो बारकासा काय बघा गोल,
आता इथं काय बघा, जर आपण पाणी काढलं, इथं काय बघा पाणी काढलं. आता ही प्रश्न आकृती आणि प्रश्न आकृतीचे फक्त ऑप्शन क्रमांक 1 घ्यायचा, पहिला पहिला पर्याय. ह्यो गोल पाण्यापासून कुठं आहे? भरपूर दूर आहे, पाण्यापासून दूर आहे ना ह्यो. बघा, हिथं जर असता तर पाण्याच्या जवळ म्हणायचा. आता हिथं आहे म्हणजे पाण्याच्या लांब आहे. मग पहिल्या ऑप्शन मध्ये बघा, तो पाण्यापासून जवळ काढलाय. जर हिथं काढला असता तर चूक झालं, ते पाण्यापासून दूर काढलाय बघा, पाण्यापासून लांब खाली काढलेला आहे. हा, म्हणजे ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, हिथं ह्याच्यावर बघा, ह्यो बघा, ह्यो हिथं ह्यो चौक ह्यो दिसतोय तुम्हाला वर्तुळ. हे कुठे आहे, पाण्याच्या जवळ आहे काय लांब आहे? पाण्याच्या जवळ आहे. हे पाणी जर काढले तर मग ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सुद्धा ते पाण्याच्या जवळ येणार. मग हे पाणी आहे समजा, तर हे पाण्याच्या जवळ म्हणजे काय बघा, हिथं असं वरच्या बाजूला आलाय काय? जर पाण्याच्या असं इकडे काढला असता खाली, तर ते चुकीचं आहे. ते तुम्हाला समजलं असेल, प्रत्येक आकृतीच्या बाबतीत तसं असतंय ते. ठीक आहे. मग त्यानंतर काय बघा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ऑप्शन क्रमांक कसं 2 सारखं म्हणा, ऑप्शन क्रमांक 4 सारखं काढलेलं आहे मधलं. त्यानंतर काय बघा, इथं एक, मध्ये एक, इथं काढलाय का वर्तुळ, ह्यो मध्ये राहिला, इथं मध्ये सुद्धा आहे, इथं सुद्धा, इथं मध्ये नाहीच, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 गेला. मग आणि ऑप्शन क्रमांक हे भरीव कुठं आलं? भरीव नाहीच आहे. हे बघा, इथं भरीव दिलेलं आहे का? हे भरीव वर्तुळ कुठं आहे? नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकलं. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 कसा सोडवायचा बघा. प्रश्न आकृती दिलेले आहे आणि त्यांच्या उत्तर आकृत्या इथे दिलेल्या आहेत. तर डायरेक्ट काय बघा, हे आपण जर इथं असं काय बघा पाणी काढलं, असं डायरेक्ट उचलून काढलं, तर मला वाटतंय डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा की हे इकडं हे असं आहे की नाही, हे असं तुम्ही वरती टाका, वरती टाकल्यानंतर ते असं होणार. हे काय बघा, असं खाली पाण्यात बघितल्यानंतर ते असं होणार नाही, सॉरी, पाण्यात बघितल्यानंतर ते कसं होणार, हे अशा पद्धतीनं पाण्यात बघितल्यानंतर असं होणार. आणि ह्यो जे आहे हे असं, हे असं हे खाली म्हणजे बघा इथं हे काढलेलं आहे असं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 कसा सोडवायचा बघा. सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न आकृती तिचं पाण्यातील प्रतिमा आपल्याला काढायची आहे. तर हे पाणी झालं. तर काय बघा, हे आपण हे दिसते तुम्हाला, हे इथं असे इकडे दिसते बघा, डायरेक्ट उचलून असं खाली टाकल्यानंतर ते काय बघा हिथं आणि असं आणि असं येणार, बरोबर आहे की. किंवा बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये हे कसं काढलंय बघा, हिथनं कसं काढलंय. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये तर येणारच नाही, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तर येणारच नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये सुद्धा व्यवस्थित काढलेलं नाही आहे ते. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 तुम्ही सोडवा. सोपा प्रश्न आहे, पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तिची, 11व्या प्रश्नाची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. तो 12 सुद्धा प्रश्न काय बघा तुम्ही सोडवा. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे ते तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला सांगितलं 2 पर्याय मला वाटतं सेम आहेत आणि ते 2 पर्याय सेम तेच त्याचं उत्तर आहे का तुम्ही चेक करा. 12व्या नंबरचं प्रश्नाचं तुम्ही त्याचं उत्तर काढा. फक्त काय, ही जी आकृती आहे ना, ही आकृतीचं पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. हे 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहेत. 2 प्रश्न तुम्ही सोडवा. पाण्यातील प्रतिमेचं समजलं असेल तुम्हाला. पाण्यातील प्रतिमा म्हणजे काय बघा, खाली बघायचं आणि खाली कुठं टाकायचं. खाली काय करायचं, असं टाकायचं आणि बघायचं खालच्या बाजूला. ठीक आहे, एखादी आकृती असली तर समजलं असेल पाण्यातील प्रतिमेचं. त्यानंतर आता आपण बघूया आरशातील प्रतिमा. आता एखाद्या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसते, परंतु हे आयएमपी प्रश्न आहे. हा प्रश्न काय आहे, आयएमपी प्रश्न आहे. बघा, हा महत्वाचा प्रश्न का होते ते तुम्हाला सांगतो. फक्त आकृती दिलेली म्हणजे फक्त काय बघा, प्रश्न आकृती दिलेली नाही आहे. फक्त प्रश्न आकृती दिली आणि डायरेक्ट आरशातील प्रतिमा काढा असं म्हटलेलं नाही. काही विद्यार्थ्यांचं इथं काय बघा कन्फ्युजन होते. काय होते, काय म्हटलेले, दिलेली प्रश्न आकृती 90 डिग्रीतून प्रति घटित फिरवल्यानंतर तिची आरशातील प्रतिमा कशी दिसेल. पहिल्यांदा आकृती काय करायची आहे, 90 डिग्री फिरवायची आहे. कुठल्या दिशेला फिरवायची, तर प्रतिघटिवत फिरवायची आहे. म्हणजे काय करायचं, आता प्रतिघटिवत म्हणजे काय, प्रतिघटिवत, सॉरी व्यवस्थित लिहितो. तर काय बघा, प्रतिघटिवत म्हणजे काय, प्रतिघटिवत. तर प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. काय असते ते, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे अँटी क्लॉकवाईज. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, अँटी. या प्रतिघटिवीतला अँटी क्लॉकवाईज असं म्हणायचं, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आणि घटिवत
घटिवत म्हणजे काय? घटिवत. तर घटिवत म्हणजे घड्याळाच्या दिशेनं. जसं घड्याळाच्या दिशेनं, जसं घड्याळ फिरतंय का नाही घड्याळाच्या दिशेनं. आणि घटिवित म्हणजेच काय बघा, त्याला क्लॉकवाईज इंग्लिशमध्ये म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? क्लॉकवाईज असं म्हणायचं. प्रतिघटिवत म्हणजे काय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. आणि घटिवत म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेनं. मग हे विद्यार्थ्याला घटिवत म्हणा किंवा घटिवत हेच जर माहित नसेल तर प्रश्न सोडवणार काय आहे तो? 90 डिग्री कुठल्या दिशेला फिरवायचं हेच जर माहित नसलं तर करणार काय? त्यामुळे हे लक्षात घ्या. इथं आकृती काय बघा, काय करायची? पहिल्यांदा 90 डिग्री तुम्हाला फिरवायची आहे. म्हणजे काय बघा, ही जर काय बघा असं मी मधनं रेष मारली 90 डिग्री, इथं 0 डिग्री धरा आणि इथं 90 डिग्री धरा. 90 डिग्री तुम्हाला काय करायचं? घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. म्हणजे काय बघा, असं घड्याळ फिरतंय खालच्या बाजूला, असं बघा, असं खाली इकडल्या अशा बाजूला फिरतंय, त्याला काय म्हणायचं? घड्याळाच्या दिशेनं. आपल्याला घड्याळ फिरवायचं कसं? घड्याळाच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे बघा, जर जर आकृतीची ही पोझिशन आपल्याला वरच्या बाजूला गेली पाहिजे, तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे आकृती येणार कशी आहे ती तुम्हाला सांगतो. हे बघा, हे दिसते तुम्हाला, हे दिसते, ह्याला 90 डिग्री फिरवा. ह्याला 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर ते काय बघा, असं हे वरच्या बाजूला जाणार आणि हे काय बघा असं होणार. आणि हे काय बघा, जर 90 डिग्री म्हणजे इकडं असं इथं येणार, गोल इथं येणार. म्हणजे तो गोल कसा बघा, अशा पद्धतीने येणार. ठीक आहे. ह्याला म्हणायचं आपण असं फिरवलं आकृतीला. कसं? घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरवलेलं आहे. लक्षात येते काय बघा? हे जो आहे तो आपण काय बघा, हे जो गोलाच्याच जागी नेलेला आहे, दिसतंय, समजलं? गोलाच्या जागी विरुद्ध फिरवलेला आहे, विरुद्ध 90 डिग्री फिरवलेला आहे. हा, आता ही आकृती आलेली आहे. मग ह्या आकृतीची तुम्हाला फक्त आरशातील प्रतिमा काढायची आहे. मग ह्या आकृतीची सॉरी, आणि त्यानंतर अनेक राहिलेला आहे. फक्त बघा, ह्याच्यावरतीच तुमचं कन्फ्युजन होणार आहे. काय सांगतो तुम्हाला दिसते, हे तुम्हाला काय बघा, हा गोल दिसतोय किंवा हे वर्तुळ दिसते, वर्तुळ आणि काय बघा हे चिन्ह दिसतं, हे चिन्ह, ह्या दोघांच्या मध्ये काय बघा ही रेष आहे, ह्या दोघांच्या मध्ये रेष, किंवा हे तुम्हाला हा बाण दिसतोय, बाण आणि हे काय बघा हे असं दिसतंय, त्या दोघांच्या मध्ये सुद्धा ही रेष आहे. म्हणजे रेष काय बघा कुणाकुणाच्या मध्ये येणार? गोल आणि काय बघा हे म्हणजे गोल रेष अशी जाणार. तिला सुद्धा आपण 90 डिग्री अशी फिरवल्यानंतर ती रेष अशी येणार आहे. ठीक आहे. आता तिची आरशातील प्रतिमा, आरसा कोणीकडे असतोय? आरसा कधीही ह्या बाजूला असतोय. आरसा कधीही या बाजूला असा टाकायचा. आता पाण्यात कसं बघत होतो? असं खाली उलट टाकत होतो. आरशात टाकायचं असेल तर ह्या बाजूला, ह्या बाजूला असं टाकायचं. मग त्यानंतर काय बघा, हे आहे, आता हे आरशातील प्रतिमा पण तसंच करायचं. हे जे आहे ते आरशा जवळच राहणार आहे. हे जो आता ह्यो आहे ना, ते आरशा जवळच राहणार आहे. ह्यो काय बघा, ह्यो गोल आहे, तो आरशापासून काय बघा असा दूर जाणार आहे. ह्यो जो बाण आहे, हे बाण आणि हे काय बघा आरशात आणि काय बघा ह्याच्यात असं जर बघा, हे बाण आणि ती आकृती ते तसंच राहणार आहे, काही वेगळं होणार नाही. आणि हे जी रेष कुठं राहणार, ती रेष काय बघा, हे काय करायचं जर समजत नसेल तर तुम्हाला सांगतो. तर हे गोल आणि ह्या दोघांच्या मध्ये आहे का नाही, तर गोल आणि हे कुठं, तर दोघांच्या मध्ये ही झाली, आणि नंतर ह्यो बाण आणि काय बघा ह्या दोघांच्या मध्ये राहिलेली वरची राहिली, अशी काढा. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे बघा. ऑप्शन क्रमांक काय बघा 4, हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. कारण तुमचं कन्फ्युजन होऊ शकते कुठं? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आणि 4 मध्ये होऊ शकते. तर ते व्यवस्थितरित्या बघा. आरशातील प्रतिमा सुद्धा तसंच काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 तुम्ही सोडवा. प्रश्न क्रमांक 14 काय बघा, कमेंट मध्ये उत्तर द्यायचं. त्याला पहिल्यांदा काय बघा, घटिवत काय येते? म्हणजे ज्यावेळी तुम्ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 90 डिग्री फिरवायचा आहे, प्रतिघटिवत 90 डिग्री फिरवा आणि घटिवीत सुद्धा 90 डिग्री फिरवा, आणि कुठली उत्तर येतात ते मला कमेंट मध्ये सांगा. घटिवीत सुद्धा 90 डिग्री फिरवायचं. पहिल्यांदा काय करायचं, प्रतिघटिवीत म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 90 डिग्री आकृतीला फिरवा आणि तिचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय करायचं, त्या आकृतीला घटिवीत म्हणजे काय बघा, घड्याळाच्या दिशेनं क्लॉकवाईज फिरवायची 90 डिग्री. किती? फक्त 90 डिग्री फिरवा आणि त्याचं उत्तर कुठलं येते ते कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 15वा, काय, आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आता काही प्रश्न असे येतात डायरेक्ट की बघा तुम्हाला आरशातील प्रतिमा कशी दिसेल असे विचारले असते. आता ही प्रश्न आकृती, आरसा असतोय कुठं? बघा इथं असतोय, असा आरसा असतोय इथं. मग मी तेच सांगतोय बघा, करायचं काय बघा, एवढं काय बघा जास्त काय करायचं नाही. तुम्ही ते असं टाकायचं, किंवा समजत नसेल तर बघा, ह्यो आरसा दिसतोय तुम्हाला, ह्यो आरसा दिसतोय, तर ह्या आरशाच्या जवळ हा खालच्या बाजूला काय आहे? वर्तुळ आहे.
मग तो आरशाचा जवळ आहे, तर आरशाच्या ह्या आकृतीत सुद्धा तो आरशाच्या जवळच राहणार आहे. ठीक आहे, आरशाच्या काय राहणार आहे, जवळच राहणार आहे. आता ह्या आकृतीच्या आतल्या काय बघा, हे बाण दिसतो, हे बाण बाण त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही करू शकताय. कसं करायचं बघा, ह्यो बाण बघा, ह्यो बाण कुठं आलाय बघा, आरशाच्या काय आलाय, जवळ जवळ आलेला आहे. आरशाच्या काय बघा, म्हणजे काय बघा, असा लांबून असा दुरून काय केलेला आहे, सॉरी, असा दुरून आरशाच्या जवळ आलेला आहे, दुरून आरशाच्या जवळ आलेला आहे. मग आपण सुद्धा काय करायचं, तो आरशाच्या म्हणजे दुरून आरशाच्या जवळ गेलेला आहे, दुरून आरशाच्या जवळ. बघा अशा पद्धतीने येणार आहे ते, तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर काय बघा, पुढे काय करायचं बघा. आता हे कुठल्या कुठल्या आकृतीत आहेत ते पहिला बघूया. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4 गेला, ऑप्शन क्रमांक 1 गेला. राहिली गोष्ट आता ह्या बाणावनी समजते बघा. हे बाणाची दिशा एकमेकांचा कशा आहे बघा, की एकमेकांच्या बघा, ह्यो एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे काय बघा, आणि इकडे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय बघा, त्याच दिशेला, आणि ऑप्शन ह्यो सुद्धा बाण त्याच दिशेला काढलेला आहे. खरं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये तिने व्यवस्थित काढलेला आहे बघा. ह्यो बाण असा असेल तर ह्यो बाण काय बघा, त्याच्या या बाजूला एकमेकांच्या विरुद्ध दिशेला काढलेला आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन गेला, ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा, 16वा कसा सोडवायचा तो बघा. ज्यावेळी काय बघा, आरसा कुठं असतोय, ह्या बाजूला असतोय प्रश्न आरसा, तिला काय बघा ह्या बाजूला टाकायचं. तर बघा तुम्हाला आता सांगतो, हे दिसतंय हे चिन्ह, हे आरशापासून भरपूर लांब आहे. त्यामुळं हे चिन्ह इथं सुद्धा काय बघा, आरशापासून दूर अशा बाजूला जाणार आहे, असं जाणार आहे, आणि ते आरशापासून दूर जाणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 मध्ये आहे. काही त्याच्यावर ओके, ठीक आहे, दूर जाणार. त्यानंतर काय बघा, आता हे जे खालचं दिलेलं आहे त्रिकोण म्हणा, हा भरीव काय बघा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे, 3 मध्ये, 4 ह्याच्यामध्ये पोकळ काय बघा येऊच शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं बघूया आपण काय केलेलं आहे. आता ह्या रेषा दिसतात तुम्हाला, ह्या रेषा, ह्या समांतर रेषा, ह्या बाजूला जाणार, ह्या बाजूला जाणार, त्या वरच्याच बाजूला राहणार आहेत. समांतर काय बघा, अशा काय बघा वरच्याच बाजूला राहणार आहेत. इथं काय बघा, हे खालची कुठल्या काढलेले आहेत, नाही असं काय होणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 किंवा 4 मधलं एक येणार आहे. आता पहिला ऑप्शन तर पहिलाच निघून गेलेला आहे. आता बघा त्यानंतर होतंय का, ही आकृती दिसते तुम्हाला, ही आकृती होत्या कशी बघा. ही आकृती जर त्यावेळी तुम्ही अशी टाकल्यानंतर ती काय बघा अशी येणार ना. ऑप्शन क्रमांक कशी येणार, तर ह्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बघा इथं 3 मध्ये आहे तसं येणार, हे 3 मध्ये दिसते की नाही अशी होणार. ज्यावेळी ते आपण असं टाकणार त्यावेळी. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे तशीच ठेवलेली आहे, हो आहे तशी तर येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 17व्या नंबर प्रश्न कसा सोडवायचा बघा, त्याची आरशातील प्रतिमा. आता इथं आरसा, ज्यावेळी आपण असं टाकणार, हे यस वर्ण समजते, ज्यावेळी ते बघा ह्या बाजूला टाकणार त्यावेळी होणार कसं बघा, ते यस असं होणार, बरोबर आहे का नाही, असं 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 होणार. आणि ते कुठल्या आकृतीत आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पण नाही, 2 मध्ये पण नाही, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे बघा, आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पण नाही. मग कशाला बाकीचं काय काढायला लागते, मला वाटते ऑप्शन क्रमांक 3 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. इतकं सोपं पण आहे हा प्रश्न, कशा पद्धतीनं तो बघा. सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक काय बघा 3 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. एवढा सोपा प्रश्न सुद्धा आहे, ह्याला पेन आणि पेपर वापरायची सुद्धा काय बघा गरज नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 18वा कसा सोडवायचा तो बघा, ह्याची कशी आकृती काढायची ते. ठीक आहे, पाण्यातील प्रतिमा कशी काढायची याची, तर हे सोपं आहे. कसं मी तेच सांगतोय तुम्हाला, सॉरी पाण्यातील प्रतिमा न आरशातील प्रतिमा आपलं चालू आहे. आता आरसा आपला असतोय कुठं इथं, तर हे बघा भाग, ह्यो कसा भाग आहे, ह्यो आरशाच्या जवळ आहे. मग येणाऱ्या आकृती उत्तर आकृतीत सुद्धा काय बघा, आरशाच्या जवळ म्हणजे काय, जर समजा प्रश्न क्रमांक 1 ला आपण इथं असा आरसा दिला, इथं काय बघा आरसा दिला, तर तिच्या जवळ ती बघा तो भाग तिच्या जवळच राहणार. जर ऑप्शन क्रमांक 2 ला आपण काय बघा आरसा दिला, इथं जर आरसा ठेवला तर हिच्या सुद्धा जवळ येणार ते. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पण तसंच काढलंय, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तसंच काढलेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, जर आरशाच्या जवळ असेल तर उत्तरामध्ये सुद्धा आरशाच्या जवळच येते ते. जर आरशापासून लांब असेल तर आरशापासून लांबच राहते ते. ठीक आहे, कारण का प्रत्येक आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी पार्ट आहेत का नाही, काही ना काहीतरी छोटं भाग आहे तो. म्हणजे जसं की बघा ह्याच्यामध्ये ह्यो भाग झाला, ह्या आकृतीमध्ये काय बघा ह्यो भाग झाला, ह्यो भाग आरशापासून किती लांब आहे ना. मग येणाऱ्या आकृतीत सुद्धा काय बघा, जर समजा ह्या आकृतीला आपण आरसा दिला
तर तिच्यापासून पण लांब राहणार आहे, हिच्यापासून पण लांब राहणार आहे. ह्या आकृतीला जर आरसा दिला तर ह्या आकृतीला आरसा दिला तर तिच्यापासून सुद्धा लांब, तिच्यापासून सुद्धा लांब राहणार. हे मला तुम्हाला काय बघा सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जो भाग आरशाच्या जवळ आहे तो आरशाच्या जवळच राहतोय आणि आरशापासून लांब असेल तर आरशापासून लांब राहतोय. तर त्यानंतर ठीक आहे. आता काय बघा हे खालच्या बाजूलाच राहणार आहे ते ऑप्शन क्रमांक बघा. म्हणजे हे बघा इथं दिसते तुम्हाला, इथं काय बघा वरती असं पोकळ आहे आणि इथं खाली भरीव आहे. मग ते भरीव असं जरी टाकलं तर ते भरीव खालच्याच बाजूला राहणार. म्हणजे काय बघा इथं असं खालच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला राहणार आणि पोकळ जे इथं आहे ना ते वरच्या बाजूलाच असं येणार आहे. ते असं होणार नाही उलट. हे असं इथं उलट टाकलंय की नाही ते होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ह्यो काय भाग हे सगळीकडे सेमच आहे. हे खालचं आहे ना काही खालची आकृती, हे दुसऱ्यामध्ये पण, तिसऱ्यामध्ये पण, चौथ्यामध्ये पण सेम काढलेलं आहे. आता मग त्यानंतर करायचं काय ते बघूया आपण. ठीक आहे. त्यानंतर मग आता करायचं काय, आता त्यानंतर ही आकृती अशानंतर अशी फिरवल्यानंतर हे बघा आता ह्यो जो इथं ही आकृती इथं ही रेष काढलेली आहे आणि ही खालच्या बाजूला अशी रेष मारलेली आहे. मग ही जी रेष येणार त्याच्या काय बघा ही खालच्या बाजूलाच येणार, ते का वरती जाणार नाही. म्हणजे अशी रेष मारून हे काय बघा वरच्या बाजूला ते जाणार नाही. अशी रेष मारून ते तिच्या खालच्या बाजूलाच येणार आहे. त्यामुळे ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पण दिसते. ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही सारखेच आहेत काय, तर ते बघा ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 मला तरी दोन्ही सारखेच वाटायला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा तिचं उत्तर असू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 त्याचं तुम्हाला काय बघा आरशातील प्रतिमा काढा. सोपा प्रश्न आहे. हे तुम्हाला होमवर्कला घ्या. ह्याचं उत्तर काढा. आरशातील प्रतिमा म्हणतोय. प्रश्न क्रमांक 20 ह्याचं सुद्धा आरशातील प्रतिमा काढा 20व्याची आणि 21व्याची सुद्धा आरशातील प्रतिमा काढा. तर अशा पद्धतीनं मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. आकृती दिलेली असते त्याचं काय बघा पाण्यात बघायचं म्हणजे खाली बघायचं आणि खालची उलटी टाकायची आणि त्यानंतर बघायचं. आणि कसं असते एखाद्या आकृतीमध्ये काय असते सांगतो. आकृतीमध्ये भाग असतात म्हणजे काय असते, एखादी आकृती काय बघा वेगवेगळ्या भागांनी बनलेली असते. म्हणजे आकृतीमध्ये एखादं वर्तुळ असेल, एखादं त्रिकोण असेल. मग एखादं जर वर्तुळ जर पाण्याच्या जवळ आपण रेष मारायची, पाण्याच्या जवळ जर एखादं वर्तुळ असेल तर येणाऱ्या उत्तर आकृतीमध्ये ते सुद्धा पाण्याच्या जवळच असते. एवढं लक्षात ठेवायचं. येणाऱ्या उत्तर आकृतीमध्ये पाण्याच्या जवळच असते ते. ह्याच्यावरून तुम्हाला ते सुटून जाईल. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा सोपं असते. 2-3 क्वेश्चन येतात ते सोडायचे आहेत अजिबात. आणि तुम्हाला हे लेक्चर जर आवडलेलं असेल तर मी नेहमीच सांगतोय चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होते, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येऊन मिळतात. तर मला आशा आहे, आय होप की हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. तर चला